युगांमध्ये कलियुगाला श्रेष्ठ युग का मानलं आहे? हिंदू धर्मग्रंथांमध्ये कलियुगाला मानवजातीतील सगळ्यात शापित युग म्हटले आहे. पण तुम्हाला हे माहीत नसेल की विष्णू पुराणामध्ये महर्षी व्यास यांनी कलियुगाला सर्वश्रेष्ठ युग म्हटलं आहे. त्यांच्या असं म्हणण्याच्या मागे कोणता तर्क होता आणि कसं असू शकतं कलियुग सर्वश्रेष्ठ, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. विष्णू पुराणाच्या 6व्या अंशाच्या अध्याय 2 मध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार एक दिवस महर्षी व्यास गंगा नदीमध्ये स्नान करत होते. तेव्हा काही ऋषीगण तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की व्यास नदीमध्ये डुबकी मारून ध्यान करत आहेत. ते पाहून ऋषीगण तिथे झाडाखाली बसले. त्यानंतर काही वेळाने जेव्हा महर्षी व्यास ध्यानातून उठून उभे राहिले तेव्हा म्हणू लागले की युगांमध्ये कलियुग आणि माणसांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. असं म्हणून त्यांनी परत पाण्यामध्ये एक डुबकी मारली आणि परत उभं राहून म्हणाले, स्त्रिया साधू आहे आणि या लोकात त्यांच्यापेक्षा धन्य कोणीही नाही. गंगा किनारी बसलेल्या ऋषींनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते सगळे आपापसात बोलू लागले. आत्तापर्यंत त्यांनी असं ऐकलं होतं की युगांमध्ये कलियुग सगळ्यात शापित युग आहे, मग व्यास ऋषी असं का म्हणत आहेत? तेव्हा त्यांच्यातील एका ऋषीने म्हटले, या प्रश्नाचे उत्तर फक्त व्यास ऋषीच देऊ शकतात. मग काही वेळाने स्नान झाल्यानंतर व्यास ऋषी मुनिजनांजवळ पोहोचले आणि त्यांना विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आले? तेव्हा मुनी त्यांना म्हणाले, आम्ही इथे आमच्या शंका दूर करण्यासाठी आलो आहे, पण आत्ता ती गोष्ट जाऊ द्या. तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही स्नान करताना जे बोलले हे कलियुग श्रेष्ठ आहे, स्त्रिया साधू आणि धन्य आहे, याचा अर्थ काय? तुमच्यासारखे महर्षी कोणतीही गोष्ट व्यर्थ सांगू शकत नाही. आम्हाला ही पूर्ण गोष्ट समजून घ्यायची आहे. मुनींच्या असं विचारण्यामुळे महर्षी व्यास यांनी हसून उत्तर दिलं, हे मुनिश्रेष्ठ, मी जे यांना वारंवार साधू साधू म्हणत होतो याच्या मागील कारण सुद्धा ऐका. मग व्यास म्हणाले, जे फळ सतयुगामध्ये 10 वर्ष तपस्या, ब्रह्मचार्य, जप आदी कारणांमुळे मिळते त्याला माणूस त्रेतायुगामध्ये 1 वर्षामध्ये, द्वापारयुगामध्ये 1 महिन्यामध्ये आणि कलियुगामध्ये फक्त 1 दिवस आणि रात्रीमध्ये मिळवू शकतो. त्यामुळेच मी कलियुगाला श्रेष्ठ म्हटलो आहे. तेच फळ सतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापारयुगामध्ये देवपूजा केल्यामुळे मिळते. तेच कलियुगामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णांचे कीर्तन केल्यामुळे मिळते. कलियुगामध्ये थोड्याशा परिश्रमामुळे पुरुषांना महानतेची प्राप्ती होते आणि त्यामुळेच मी कलियुगावर खूप संतुष्ट आहे आणि त्यामुळेच याला सगळ्या युगांमध्ये श्रेष्ठ मानतो. आता स्त्रियांना श्रेष्ठ का म्हणालो हे सांगतो. पुरुषांनी तर धर्माने मिळवलेल्या धनाने नेहमी सपात्र लोकांना दान आणि विधीपूर्वक यज्ञ केला पाहिजे. जसे की तुम्हाला हे माहीत आहे की या धनाचे रक्षण महान काम असते आणि त्याला योग्य कामांमध्ये लावल्याने त्रास भोगावा लागतो. यातून वाचण्यासाठी पुरुष निरंतर उपाय शोधत राहतात. या आणि अशा कष्टसाध्य उपायांमुळेच काही पुरुष शुभलोकीमध्ये प्राप्त होतात. पण स्त्रिया तर तन, मन आणि वचनाने पतीची सेवा केल्यामुळे त्यांची हितकारिणी असून सुद्धा पतीप्रमाणेच शुभ लोकांना प्राप्त करते. हे चांगले नाही तर काय आहे? असे म्हटलं होतं की स्त्रिया साधू आहे. याशिवाय महर्षी व्यास यांनी सांगितले की ज्या पुरुषांनी गुरुरूपी जलाने आपले सगळे दोष धुवून टाकले आहेत त्यांच्या थोड्याशा प्रयत्नांनी कलियुगामध्ये धर्मसिद्ध होतो आणि स्त्रियांना पतीची सेवा केल्याने धर्माची सिद्धी होते. त्यामुळे माझ्या विचारानुसार हे दोघेही दान्यतर आहेत. कारण सतयुग तसेच अन्य 3 युगांमध्ये धर्माचा प्रचार करण्यामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला होता आणि या अत्यंत दृष्ट कलियुगाचा सगळ्यात महान गुण हा आहे की या युगामध्ये फक्त कृष्णचंद्रच्या नावाच्या कीर्तनानेही माणूस सुख प्राप्त करतो. त्यामुळे हे मुनिवर, माझा असा सल्ला आहे की कलियुगामध्ये माणसाने त्याचे आयुष्य सफल आणि सुखी बनवण्यासाठी नेहमी श्रीकृष्ण रूपी हरिनामाचा जप करावा आणि मृत्यूनंतर वैकुंठ धामामध्ये परमपद मिळवण्यासाठी आपला मार्ग सोपा करावा. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.